नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 26 डिसेंबर 2025 आणि आजच्या दिवसाच्या जेवढ्या काही या ठिकाणी महत्त्वाच्या चालू घडामोडी बनत आहेत त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची PDF आपण तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला अगदी मोफत या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचं आहे. अजूनपर्यंत तुम्ही केलं नसेल तर लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असणार आहे, भारताचे पहिले रोलिंग बजेट कोणते राज्य या ठिकाणी सादर करणार आहे? ठीक आहे, भारतामधील कोणते पहिले राज्य आहे की जे रोलिंग बजेट जे आहे ते सादर करणार आहे? तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश हे राज्य रोलिंग बजेट सादर करणारं पहिलं राज्य या ठिकाणी ठरणार आहे. त्याच्यानंतर बघा, याच्याबद्दल अधिक माहिती आपण बघणार आहोत. जे परीक्षेमध्ये महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. ज्यामध्ये बघा, राज्य आहे मध्य प्रदेश. बजेटचा प्रकार आहे 3 वर्षाचे रोलिंग बजेट या ठिकाणी मध्य प्रदेशकडून जाहीर करण्यात येणार आहे. कालावधी आहे 2026 ते 27 पासून हे जे रोलिंग बजेट आहे ते लागू केलं जाणार आहे. उद्देश काय आहे तर दीर्घकालीन वित्तीय नियोजन, पारदर्शकता आणि सार्वजनिक सहभाग वाढवणे. घोषणा कोणी केली तर उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री जगदीश देवड़ा यांनी या रोलिंग बजेटची घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे नवीन मॉडेल पारंपरिक स्थिर बजेटच्या विपरीत बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार सुधारणा करण्यास लवचिकता देते. तर अत्यंत महत्त्वाचं आहे. देशातील पहिलं राज्य या ठिकाणी मध्य प्रदेश ठरत आहे, जे की 3 वर्षासाठीचं रोलिंग बजेट जे आहे ते सादर करत आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. IMP करून तुमच्या नोट्समध्ये ऍड करून तुम्ही हे ठेवू शकता. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, द ग्रेट सँक्शन्स हॅक हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर योग्य उत्तर आहे बघा, उर्जित पटेल यांनी द ग्रेट सँक्शन्स हॅक जे पुस्तक आहे ते त्यांनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, योग्य उत्तर आहे उर्जित पटेल यांनी. ठीक आहे, अशा प्रकारचं हे पुस्तक आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती 25 डिसेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली आहे. ती कितव्या क्रमांकाची जयंती होती? तर बघा, योग्य उत्तर आहे 101वी जयंती या ठिकाणी त्यांची साजरी केलेली आपण या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रप्रेरणा स्थळ जे आहे ते या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे असा जरी प्रश्न तुम्हाला, राष्ट्रीय प्रेरणा स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे असा जरी प्रश्न आला तर हे बिहार राज्यामध्ये हे राष्ट्रीय प्रेरणा स्थळ जे आहे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रामुख्याने पुतळा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, 2036 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली आहे? तर बघा, रशिया या देशाने 2036 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी बांधण्याची योजना जी आहे ती जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सोबतच जर आपण बघितलं तर रशिया आणि चीन या 2 देशादरम्यान चंद्रावर अणु प्रकल्प उभारणीसाठीचा करार झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे, तर रशियाकडून हे जाहीर करण्यात आले की 2036 पर्यंत हा जो काही अणुऊर्जा प्रकल्प आहे तो चंद्रावर या ठिकाणी बांधला जाणार आहे. त्यानंतर बघा, याच्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. तर उद्देश काय आहे की चंद्रावर भविष्यात मानवी तळ आणि मोहिमांना सातत्याने ऊर्जा पुरवणे. सहकार्य बघा, या प्रकल्पात चीन देखील सहभागी आहे. काळ आहे हा प्रकल्प 2033 ते 36 या कालावधी दरम्यान पूर्ण करण्याचे रशियाचे उद्दिष्ट आहे. स्थान आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हा प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे. तर या अणुभट्ट्यांच्या साहाय्याने चंद्रावर संशोधन करणे आणि दीर्घकालीन वस्ती करणे सोपे होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचं आहे. जर जगाचा विचार केला तर अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी आपण म्हणू शकतो, जे की चीन आणि रशियाकडून या ठिकाणी उभारलं जात आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 असणार आहे आपला, अनु गर्ग यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, ओडिसा या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून या ठिकाणी अनु गर्ग यांची निवड करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जे काही
ओडिशा राज्याचे मुख्य सचिव असायचे हे आतापर्यंत पुरुषच झालेले आहेत, परंतु आता पहिल्यांदा अनुगर्ग या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत, ज्या की ओडिशा राज्याच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. ठीक आहे. यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत. राज्य आहे ओडिशा, पद आहे मुख्य सचिव, विशेष आहे ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. यांची बॅच जर आपण बघितली तर 1991च्या बॅचच्या या केडर आहेत. त्यानंतर स्थान आहे, त्यांनी मनोज आहुजा यांची जागा घेतलेली आहे. म्हणजे त्यांच्या अगोदर मुख्य सचिव कोण होते तर मनोज आहुजा, हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि अनुगर्ग यांची नियुक्ती ओडिसाच्या प्रशासकीय इतिहासातील ऐतिहासिक मानलेली जात आहे, कारण त्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहेत, त्यामुळे ऐतिहासिक निवड या ठिकाणी मानली जात आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे. 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला की 2026 मध्ये होणाऱ्या आणि अलीकडे सुरू झालेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स, ज्याला आपण KITG चा शुभांकर कोण आहे? कोणाच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी होणार आहे? तर मोरवीर हा शुभांकर म्हणून या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे. मोरवीरची निवड या ठिकाणी झालेली आहे. कशासाठी? तर 2026 मध्ये होणाऱ्या या ठिकाणी खेलो इंडिया ट्रायबल गेमचा शुभांकर म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत आपण. शुभांकर मोरवीर हा ठरलेला आहे. आयोजन आहे 14 फेब्रुवारी 2026 पासून छत्तीसगड या राज्यामध्ये खेलो इंडियाचं आयोजन जे आहे ते केलं जाणार आहे. उद्देश आहे आदिवासी प्रतिभा शोधणे आणि 7 क्रीडा प्रकारांद्वारे ज्याला त्यांना प्रोत्साहन देण्याचा या ठिकाणी उद्देश असलेला आपण पाहू शकतो. सोबतच आदिवासी समाजाची लवचिकता, संस्कृती, सामर्थ्य यांचे प्रतीक या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला. जगातील सर्वात मोठा ओपन एअर थिएटर महोत्सव धनु यात्रा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? बघा, जगातील सर्वात मोठा ओपन एअर थिएटर महोत्सव जो आहे तो ओडिशा राज्यामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. याच्याबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत. स्थान आहे ओडिशा या राज्यामध्ये. बारगड या ठिकाणी. स्वरूप आहे पौराणिक कथेवर आधारित जगातील सर्वात मोठा ओपन एअर थिएटर महोत्सव. कालावधी आहे 11 दिवसांचा वार्षिक सांस्कृतिक उत्सव आहे हा. थीम आहे श्रीकृष्ण आणि कंसाची कथा, कृष्णलीला आणि कंसवध. वैशिष्ट्य आहे संपूर्ण बारगड शहर मथुरा म्हणून आणि झीरा नदी यमुना म्हणून भासवली जाते. मान्यता आहे या महोत्सवाला भारत सरकारकडून राष्ट्रीय महोत्सव दर्जा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. भारत सरकारकडून राष्ट्रीय महोत्सव म्हणून याला दर्जा देण्यात आलेला आहे. या महोत्सवाला कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तो ओडिशा या राज्यामध्ये. तुम्हाला शहराचं नाव विचारलं तर बारगड या शहरामध्ये हा महोत्सव जो आहे तो साजरा केला जात असतो. यानंतर पुढचा आपला महत्त्वाची चालू घडामोड आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे वैभव सूर्यवंशी हा या ठिकाणी लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा तो पहिल्या क्रमांकाचा या ठिकाणी खेळाडू ठरलेला आहे. सर्वात तरुण खेळाडू. ठीक आहे. सर्वात तरुण खेळाडू आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. त्याचं वय आहे 14 वर्ष 272 दिवस. प्रतिस्पर्धी म्हणजे कोणत्या संघाविरुद्ध त्याने हे शतक झळकवलं? तर अरुणाचल प्रदेश या संघाविरुद्ध त्याने शतक झळकवलेलं आहे विजय हजारे ट्रॉफीमध्ये 2025-26च्या. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे अवघ्या 36 चेंडूत त्याने शतक या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. मध्ये 36 चेंडूमध्ये त्याने शतक जे आहे त्याचं पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यापूर्वी हा विक्रम सर्वात तरुण वयात शतक करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर होता? तुम्हाला कमेंटमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे की यापूर्वी हा जो काही विक्रम होता तो कोणाच्या नावावर होता. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघायचा आहे आपल्याला की 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. रेल विकास निगम लिमिटेड, ज्याला RVNL म्हणून पण आपण या ठिकाणी ओळखतो, तर याचे अध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, सलीम अहमद यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे RVNLच्या अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेला आपण बघू शकतो. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं. रेल विकास निगम लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात असतात. तर सलीम अहमद त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे. भारताचे पहिले राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण गृह मंत्रालय कोणाच्या सहकार्याने तयार करत आहे?
तर बघा योग्य उत्तर आहे राष्ट्रीय तपास संस्थेच्या या ठिकाणी सहकार्याने राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण या ठिकाणी गृह मंत्रालय जे आहे ते तयार करत आहे. महत्वाचं आहे राष्ट्रीय तपास संस्थेचं यामध्ये महत्वाचं योगदान आपल्याला असताना पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर याबद्दल अधिकची माहिती आपण बघणार आहोत. तर 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर डिसेंबर 2008 मध्ये राष्ट्रीय तपास संस्था कायदा 2008 संमत करून संस्थेची स्थापना या ठिकाणी करण्यात आली होती. प्रशासकीय नियंत्रण कोणाचं असतं तर NIA ही भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालय प्रशासकीय नियंत्रणाखाली या ठिकाणी काम करत असते. उद्दिष्ट काय आहे तर देशाच्या अखंडतेवर, सुरक्षेवर, सार्वभौमत्वावर परिणाम करणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखणे, गुन्ह्यांचा तपास करणे आणि खटला चालवणे. अधिकाराबाबतीत बघायचं झालं तर या संस्थेला राज्यांच्या विशेष परवानगी न घेता संपूर्ण भारतात दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार आहेत. तपास क्षेत्र आहेत दहशतवादी वित्तपुरवठा, बनावट नोटा, अंमली पदार्थ तस्करी, सायबर दहशतवाद, स्फोटक पदार्थ कायदा यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास NIA करत असते. त्यानंतर सुधारणांचा जर विचार केला तर 2019च्या सुधारणा विधेयकानुसार NIA आता मानवी तस्करी, बनावट चलन, सायबर दहशतवाद आणि स्फोटक पदार्थ कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्हे देखील या ठिकाणी तपासू शकते. याची परवानगी या ठिकाणी NIA ला देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे की ही संस्था एक विशेष तपास एजन्सी म्हणून काम करते, जिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून संपूर्ण भारतात तिची शाखा कार्यालये या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतातील एक प्रमुख तपास यंत्रणा म्हणून NIA कडे पाहिलं जातं. महत्वाचं आहे NIA चे या ठिकाणी चीफ कोण आहेत अशा पद्धतीचा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. NIA चं लॉंग फॉर्म तुम्हाला विचारलं जातं. तर हे आपल्याला या ठिकाणी पाठच करून जायचं आहे. परीक्षेत जाण्याआधी IMP करून हे आपण प्रश्न तुम्हाला नोट्समध्ये ऍड करून ठेवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले 10 महत्त्वाचे प्रश्न जे की सरळ सेवा परीक्षांमध्ये नक्कीच विचारले जातात. अगदी विश्लेषणासहित आपण या ठिकाणी बघत आहोत. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत आपण उपलब्ध सुद्धा करून देत आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ आला की त्याचं लगेच नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावर आधारित या ठिकाणी व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.